नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट 18/7/2025. जाहीर सूचना. ती सूचना काय आहे ती आपण बघूया. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रवेश अर्जाची छाननी सुरू आहे. त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाखालील काही उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS या आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी EWSचे प्रमाणपत्र म्हणजे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत म्हणजे CET सेलमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कॅप राऊंड सुरू झालेले आहेत. तर काही उमेदवारांनी जे आरक्षित प्रवर्गातील आहेत आणि असं असताना सुद्धा त्यांनी EWSचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे. अशा सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की आरक्षित वर्ग म्हणजे SC, ST, OBC, VJ, NT, ACBC, SBC म्हणून विनिर्दिष्ट केले आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWSचा लाभ घेता येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे ज्याला ऑलरेडी आरक्षण आहे SC, ST, OBC, VJ, NT, ACBC आणि SBC असं असताना सुद्धा अजून आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWSचा लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही. अशी सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशा उमेदवारांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रासह तक्रार निवारण कालावधीपर्यंत अर्जामध्ये योग्य ते बदल करून घ्यावे. म्हणजे आरक्षित वर्गातील ज्या उमेदवारांनी असं सर्टिफिकेट दिलं असेल त्याने तक्रार निवारण कालावधीपर्यंत अर्जामध्ये योग्य तो बदल करून घ्यायचा आहे. तसेच ज्या अभ्यासक्रमासाठी तक्रार निवारण कालावधी उपलब्ध नाहीत, उदाहरणार्थ वैद्यकीय आणि आयुष, अशा अभ्यासक्रमासाठी त्यांच्या नोंदणी कालावधीच्या अंतिम दिनांकापर्यंत तिकीट जनरेट करून योग्य ते बदल करून घ्यावेत. म्हणजे सूचना कशी आहे बघा की काही आरक्षित वर्गातील लोकांनी अजून EWSमधला फायदा मिळण्यासाठी EWSचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांना EWS कॅटेगरीचं कोणत्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही. ज्याने असं सर्टिफिकेट जॉईन केलेलं आहे त्यांनी तक्रार निवारण कालावधीपर्यंत आपल्या अर्जामध्ये बदल करून घ्यायचा आहे. आणि ज्या ठिकाणी तक्रार निवारण कालावधी उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी नोंदणी कालावधीच्या अंतिम दिनांकापर्यंत तिकीट जनरेट करून योग्य तो बदल करून घ्यायचा आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.